मंगळवारी श्री शनेश्वर जयंती निमित्त पाटील गल्ली येथील शनी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी सूर्योदयाच्या वेळी श्री शनी देवाचा जन्मकाळ होता। यावेळी मंदिरात रुद्राभिषेक करण्यात आला। त्यानंतर सकाळी 8 वाजता शनी देवाला अभिषेक करण्यात आला। दुपारी आणि संध्याकाळीही अभिषेकाचे आयोजन करण्यात आले आहे। दुपारी महापूजा झाल्यानंतर शनी देवाचे अलंकार सेवा करण्यात आले। शनी जयंती निमित्त शनी शांती, शनी होम व तीळ होम अशा विविध धार्मिक विधींचा आयोजन करण्यात आला होता। दिवसभरात मंदिरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। मंदिराचे ट्रस्टी निरंजन अध्यापक, प्रकाश अध्यापक, आनंद अध्यापक आणि विलास अध्यापक यावेळी उपस्थित होते। विलास अध्यापक यांनी दिवसभरातील कार्यक्रमांची माहिती दिली। नमस्कार। आज मंगळवार दिनांक 27 मे रोजी वैशाख वद्य अमावास्या आहे आणि आज श्री शनेश्वर जयंती आहे। शनेश्वर जयंतीच्या निमित्ताने पाटील गल्ली येथील अध्यापक बंधूंच्या प्राचीन मंदिरामध्ये सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सकाळी सूर्योदयाच्या वेळेला श्री शनी महाराजांचा जन्मकाळ होऊन पाळणा झाला। त्याच्यानंतर श्री शनिदेवाला रुद्राभिषेक करण्यात आला आणि त्याच्यानंतर विविध भक्त लोकांच्याकडून शनी होम, शनी शांती तसंच तैलाभिषेक करण्यात आले। सकाळपासून मंदिरामध्ये तीर्थप्रसादाचं भक्तांना वितरण करण्यात येत आहे। संपूर्ण मंदिरामध्ये फुलांची सजावट करून विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे आणि दिवसभर आज विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। लघु रुद्राभिषेक होणार आहे, त्याच्यानंतर शनी होम, शनी शांती, तीळ होम आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत। तसंच संपूर्ण जगाचं कल्याण व्हावं, संपूर्ण जगाच्या मध्ये शांतता लाभावी यासाठी विशेष पूजेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तसंच आता नुकत्याच झालेल्या ऑपरेशन सिंधूरमुळे आपल्या सैन्य दलाचं मनोबल वाढलेलं आहे। ते सैन्य दलाचं मनोबल कायम टिकून राहावं, परत आपल्या देशामधल्या जनतेचं आरोग्य चांगलं राहावं, सगळ्यांना स्थैर्य लाभावं, संपूर्ण देशामध्ये शांतता लाभावी, सगळे नागरिक सुखाने आनंदाने राहावेत यासाठी देखील मंदिरामध्ये विशेष पूजा करण्यात आलेली आहे। आणि मंदिराचे ट्रस्टी निरंजन अध्यापक, संजीव अध्यापक, प्रकाश अध्यापक, आनंद अध्यापक, विलास अध्यापक यांनी संपूर्ण दिवसभर मंदिरामध्ये संपूर्ण धार्मिक कार्यक्रमांचं आणि भक्तांच्या तीर्थप्रसादाच्या वितरणाची चोख व्यवस्था केलेली आहे। सकाळपासून मंदिरामध्ये दर्शनासाठी भक्तांची गर्दी झालेली आहे। आणखीन रात्री 11 वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुलं राहणार आहे। शनीचं दर्शन घ्यावं, आणखीन शनी महाराजांच्या कृपा प्रसादाला भक्तांनी प्राप्त व्हावं असं मी आवाहन करतो। ज्यांना मंदिरामध्ये येऊन दर्शन घेणं शक्य नाही त्यांनी घरामध्ये बसून जरी श्री शनी महाराजांचं स्मरण करून हात जोडले तरी ते प्रार्थना शनी महाराजांच्या पर्यंत पोहोचते। सगळ्यांनी सुख, समृद्धी, शांती, ऐश्वर्य, आरोग्य, सौख्य लाभो ही मी शनेश्वर चरणी संपूर्ण अध्यापक कुटुंबियांच्या वतीने प्रार्थना करतो। या कार्यक्रमादरम्यान भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले। सकाळपासूनच अनेक भाविकांनी मंदिरात येऊन शनिदेवाचे दर्शन घेतले आणि आपल्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी लाभावी यासाठी प्रार्थना केली। ब्युरो रिपोर्ट, वॉइस ऑफ पेनुग्राम, बेळगाव।